कापूस पिकाचं राशी 659 हे वाण अतिशय उत्कृष्ट आहे। शेतकरी मित्रांनो, हे वाण लवकर येणारं वाण आहे। या वाणाला परिपक्व होण्यासाठी 145 ते 155 दिवसाचा कालावधी लागतो। शेतकरी मित्रांनो, हा वाण आपण मे ते जून महिन्यामध्ये लागवड करू शकता। शेतकरी मित्रांनो, या वाणाची उंची 150 ते 160 सेंटीमीटर म्हणजेच 5 ते 5.25 फूट याची वाढ होते। या वाणाच्या बोंडाचं वजन 5 ते 5.5 ग्रॅम भरतं। राशी 659 या वाणामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता जास्त आहे। त्याचबरोबर जास्त पाऊस झाला तरी सुद्धा याचं नुकसान होत नाही। या वाणामध्ये रस शोषक किडींचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणावर होतो। त्याचबरोबर लाल्या रोगाविरुद्ध सहनशील आहे। शेतकरी मित्रांनो, राशी 659 हा मोठ्या बोंडांचा वाण आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेला हा वाण आहे। शेतकरी मित्रांनो, या वाणाचं उत्पन्न 12 ते 16 क्विंटल प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण काढू शकता। कापूस पिकाचं राशी 659 हे वाण अतिशय उत्कृष्ट आहे। शेतकरी मित्रांनो, हे वाण लवकर येणारं वाण आहे। या वाणाला परिपक्व होण्यासाठी 145 ते 155 दिवसाचा कालावधी लागतो। शेतकरी मित्रांनो, हा वाण आपण मे ते जून महिन्यामध्ये लागवड करू शकता। शेतकरी मित्रांनो, या वाणाची उंची 150 ते 160 सेंटीमीटर म्हणजेच 5 ते 5.25 फूट याची वाढ होते। या वाणाच्या बोंडाचं वजन 5 ते 5.5 ग्रॅम भरतं। राशी 659 या वाणामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता जास्त आहे। त्याचबरोबर जास्त पाऊस झाला तरी सुद्धा याचं नुकसान होत नाही। या वाणामध्ये रस शोषक किडींचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणावर होतो। त्याचबरोबर लाल्या रोगाविरुद्ध सहनशील आहे। शेतकरी मित्रांनो, राशी 659 हा मोठ्या बोंडांचा वाण आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेला हा वाण आहे। शेतकरी मित्रांनो, या वाणाचं उत्पन्न 12 ते 16 क्विंटल प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण काढू शकता।